आज माझे लग्न होते आणि प्रत्येक मुलीसाठी लग्नाचा दिवस महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी तिने काहीतरी स्वप्न पाहिलेले असतात. पण माझे लग्न हे इतर लग्नांपेक्षा जरा वेगळे होते. हे लग्न कमी होते आणि एक बिझनेस डील होती. त्यामुळे माझा नाईलाज झाला होता आणि मला हे लग्न करावे लागले. लग्नानंतर मी सासरी गेली. सासरी फक्त माझा पती आणि माझे सासरे होते. माझे स्वागत करायलाही तेथे कोणी नव्हते. घरात गेल्यानंतर मला सरळ रूममध्ये बसवण्यात आले. एका साधारण नवरीसारखी मी बसली होती. मला धडधड झाले आणि माझ्या हातापायांना घामही फुटू लागला. माझ्या पतीच्या बाबतीत बोलल्या गेलेल्या गोष्टी मला आठवत होत्या. कोणी म्हणत होते की तो वेडा आहे, तर कोणी म्हणत होते की तो मानसिक रुग्ण आहे. त्याच्याशी लग्न करू नको, तू तर शिकलेली समजदार मुलगी आहे. त्याच्याशी लग्न करून तू स्वतःचे नुकसान करत आहे. हेच विचार माझ्या डोक्यात चालू होते आणि माझा गळाही कोरडा पडत होता आणि माझ्या मनात भीती बसली. मी ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात माझा पती रूममध्ये आला. त्याला पाहून मी थोडी दचकली. तो माझ्याजवळ येऊन बेडवर बसला. माझ्याजवळ बसून माझा पती म्हणाला की तुझा पदर काढ. ही गोष्ट ऐकून मला थोडं विचित्र वाटलं, पण मी असा विचार केला की तो जे सांगेल तेच करावे. त्यामुळे मी डोक्यावरून पदर खाली टाकला. पण जसेही मी वर मान करून त्याला पाहिले, मी आश्चर्यचकित झाले आणि तोही मला पाहून आश्चर्यचकित झाला. बराच वेळ तो मला एकटक पाहतच राहिला. माझं नाव श्वेता आहे आणि मी एक गरीब कुटुंबातील मुलगी होती. आम्ही घरात 4 जण होतो. आई वडील, मी आणि माझा लहान भाऊ. माझा भाऊ सरकारी शाळेत शिकत होता आणि मी आता मुंबईच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती. युनिव्हर्सिटीमध्ये माझ्यासारख्या गरीब मुली फार कमी होत्या. इथे श्रीमंत घरातील मुलं मुली शिकण्यासाठी येत होते. मी आधीपासूनच स्वतःमध्ये मग्न राहत असे. कॉलेजलाही माझे मित्रमैत्रिणी नव्हते आणि इथे युनिव्हर्सिटीमध्ये येऊन माझी कोणाशीही मैत्री झाली नव्हती. फक्त प्रोजेक्टसाठी जो आमचा कॉलेजचा ग्रुप बनवला होता, त्यावर कधीतरी त्या बाबतीत आम्ही बोलत असू. त्याचवेळी निखिल नावाचा मुलगा ट्रान्सफर होऊन आमच्या कॉलेजला आला होता. तो दिसायला खूप सुंदर होता. तो येताच पूर्ण डिपार्टमेंटमध्ये त्याची चर्चा होऊ लागली. प्रत्येक मुलीला त्याच्याशी मैत्री करावे असे वाटत होते. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिले, पहिल्याच भेटीत मला तो आवडला होता. पण तो भेटूनही मला न भेटल्यासारखा होता. माझ्यासोबत असे पहिल्यांदाच होत होते, पण मी माझ्या फिलिंग मनातच दाबून ठेवल्या. त्याबद्दल मी कोणालाही काही सांगितले नाही. कॉलेजमध्ये जेव्हा त्याचे मित्र बनले, तेव्हा तो आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे अभ्यासानिमित्त आम्ही नेहमी त्या ग्रुपवर चॅटिंग करत होतो. त्यामुळे तो कधीकधी मला अभ्यासात आणि माझा प्रोजेक्ट बनवण्यासाठी मला मदत करत होता. पण तो दुसऱ्या मुलींशी बोलतही नव्हता. माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या की निखिल तुला पसंत करतो, पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती. मला विश्वास बसत नव्हता की कारण माझी परिस्थिती माहीत होती. मीही दिसायला सुंदर होती, पण मी निखिलसोबत बरोबरी करू शकत नव्हती, कारण तो मोठ्या घरातील मुलगा होता आणि तो एक वेडाच होता की एवढ्या मुलींना सोडून त्याने मला पसंत केले होते. मी एक साधारण भाजी विकणाऱ्याची मुलगी होती. कॉलेजचे दिवस कसे निघून गेले हे आम्हाला समजलेही नाही. ना मी कधी त्याला माझ्या प्रेमाबद्दल सांगितले, ना त्याने माझ्याशी काही वेगळी गोष्ट केली. आज आमचा युनिव्हर्सिटीचा शेवटचा दिवस होता, पण आज निखिल कॉलेजला आला नव्हता. मी बराच वेळ त्याची वाट पाहत होते. माझ्या मनात एक वेगळीच तळमळ होत होती, कारण मला आज शेवटच्या वेळी त्याला पाहायचे होते, पण तो आला नाही. आम्ही तर एवढ्या दिवसात एकमेकांना कधी नंबरही दिला नाही, कारण त्या गोष्टीची कधी गरजच वाटली नाही. पण आज शेवटच्या दिवशी तो येऊ शकला नाही. मी खूप नाराज होऊन घरी आली. माझा शेवटचा दिवस आज खूप खराब गेला होता. काही दिवस तर अभ्यास आणि थकवा काढण्यातच निघून गेले. त्यानंतर युनिव्हर्सिटी सोडल्यानंतर माझ्या आयुष्यात एक वेगळेच वळण आले. ते पाहून मी आश्चर्यचकित झाली. माझ्या वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला आणि ते बऱ्याच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यामुळे त्यांचे कामही बंद होते.
त्यासोबतच चेकअप केल्यावर असे माहीत झाले की त्यांचे मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे आणि आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की आम्ही त्यांचे एवढे मोठे ऑपरेशन करू. काही दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांचा इलाज केला आणि त्यांना घरी आणले. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले होते. आता पूर्ण वेळ माझे वडील घरातच होते. ते बऱ्याच वेळा कामावर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांना जाऊ देत नव्हती. एके दिवशी ते आम्हाला न सांगता कामावर गुपचूप निघून गेले आणि तेथेच त्यांची तब्येत बिघडली. तेव्हा माझे वडील स्वतःच असे म्हणू लागले की आता जोपर्यंत मला बरं वाटत नाही तोपर्यंत मी कामावर जाणार नाही. पण असे किती दिवस चालणार होते? घरात जेवढेही पैसे जमा केले होते ते आता सर्व संपले होते आणि घरातील अन्नधान्यही संपले होते. आणि याच कारणामुळे आम्ही आता छोटे घर घेतले. त्याचं भाडंही कमी होतं. माझ्या आईला काळजीत पाहून मला खूप टेन्शन आले होते आणि माझा भाऊ तर अजून खूप लहान होता, त्यामुळे तो काम करण्याचा प्रश्नच उरला नव्हता. त्यामुळे मी काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला आणि आधी तर मी माझ्या वडिलांचीच भाजीची गाडी चालू केली. रोज आईसोबत मार्केटला जाऊन मी भाजीपाला आणत असे आणि घराच्या बाहेरच गाडी लावून भाजी विकत असे. त्यातून कसेबसे आमचे घर चालत होते, पण वडिलांच्या दवाखान्याचा खर्च आम्ही करू शकत नव्हतो. याच कारणामुळे मी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय मी माझ्या आईला सांगितला. पण माझ्या आईने मला नकार दिला. पण मी ठाम निश्चय केला होता आणि मी माझ्या वडिलांकडून परवानगी घेतली. मला परवानगी देताना माझ्या वडिलांनाही खूप वाईट वाटत होते, कारण त्यांनी माझ्या बाबतीत वेगळेच स्वप्न पाहिले होते. पण अचानक आमच्यावर ही परिस्थिती आल्यामुळे ते माझे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी नोकरीसाठी अनेक ठिकाणी माझा बायोडाटा दिला. वर्तमानपत्रातही मी अनेक प्रकारच्या जाहिराती वाचल्या. संपूर्ण 1 महिनाभर मी नोकरीसाठी भरपूर ठिकाणी प्रयत्न केले, पण मला कुठेही नोकरी मिळाली नाही. मी इंटरव्ह्यूला जात होती, पण तिथे आधीच कुणाचे तरी सिलेक्शन झालेले असायचे. थोड्या दिवसात एका ठिकाणी मला जॉब मिळाला. पगार तर जास्त नव्हता, पण काम चांगले होते. मी खूप आनंदाने त्या जॉबसाठी होकार दिला. जॉबला जाऊन मला थोडेच दिवस झाले होते, तेव्हा माझ्या सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवले आणि मला म्हणाले की श्वेता, तू जेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करते त्या बदल्यात तुला कमी पगार मिळतो, असे तुला वाटत नाही का? माझ्या सरांनी मला हा प्रश्न विचारल्यावर मी थोडी गोंधळून गेली आणि मला सुचत नव्हते की त्यांना काय उत्तर द्यावे. नंतर मी मोठ्या हिमतीने त्यांना हो म्हणाली आणि ते मला एकटक पाहू लागले. मला थोडे अस्वस्थ वाटले. त्यानंतर ते मला म्हणाले की तुझी पगार आणि पोस्ट वाढू शकते, पण जर तू मला खुश ठेवशील तर. त्याने हे सांगितल्यावर मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागली आणि म्हणाले की कशा प्रकारे? तेव्हा तो हसतच मला म्हणाला की श्वेता, तू तेवढी समजदार आहे की मला काय म्हणायचे आहे, तू फक्त मला खुश ठेव. हे ऐकून माझे रक्त सळसळू लागले आणि मला खूप राग आला. मी रागाच्या भरातच त्याला म्हणाले की तुझ्यासारख्या नालायक माणसांमुळेच मुली घरातून बाहेर पडायला घाबरतात. मला तुझी नोकरी नको आणि तुझा पगारही नको. एवढे बोलून मी केबिनच्या बाहेर आली. तो मागून मला आवाज देत राहिला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी स्वतःला खूप कमकुवत समजू लागली. या जगात गरजू लोकांसाठी मदत नाही असे मला वाटू लागले. बराच वेळ मी रस्त्याने चालत राहिली. त्यानंतर मी घरी जायला निघाली. घरी पोहोचताच आईने माझा नाराज चेहरा पाहून मला विचारले की काय झाले आहे, तू नाराज का आहे? आईने विचारताच मी ढसाढसा रडू लागली आणि आईला सर्व काही खरं सांगितलं. ते ऐकून आईने मला छातीशी लावले आणि माझे सांत्वन केले. आई म्हणाली की बेटा, जर तू घराबाहेर पडली आहे तर तुला अशा अनेक व्यक्तींचा आणि अडचणींचा सामना करावा लागेल. असे बरेचसे लोक तुला अडथळा निर्माण करतील, पण तुला खंबीरपणे उभे राहायचे आहे. तू अजिबात घाबरू नकोस. आईने मला भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी खूप नाराज झाली होती. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा नवीन ठिकाणी जॉब शोधायला गेली आणि लवकरच माझ्या नशिबाने मला एक कंपनीत जॉब मिळाला.
हा जॉब आधीच्या जॉबपेक्षा खूप चांगला होता आणि इथे मला पगारही जास्त होता आणि या कंपनीत पिक अँड ड्रॉप करण्याचीही सुविधा होती. आता माझं काम सोपं झालं होतं. इथे काम करता करता मला 4 महिने निघून गेले. येथील वातावरणही चांगले होते. मी आतापर्यंत फक्त येथील कंपनीच्या मालकालाच पाहिले होते, पण कंपनीत त्याच्या मुलाविषयी बरीच चर्चा होती. कोणी त्या मुलाला वेडा म्हणत होते, तर कोणी सायको म्हणत होते. पण मी आजपर्यंत त्याला पाहिले नव्हते. कदाचित तो इथेच येतच नव्हता. मीही फक्त इथे कामाशी काम ठेवत होती. एके दिवशी मालकाने एक मीटिंग ठेवली आणि त्यांच्याकडून एक वेगळीच सूचना मिळाली. कंपनीचा मालक म्हणाला की जी मुलगी माझ्या मुलासोबत लग्न करायला तयार होईल आणि त्याच्यासोबत 2 दिवस घालवेल, तिला मी बरीच मोठी रक्कम देईल. मला कंपनीच्या मालकाची ही गोष्ट आवडली नाही. देव जाणे त्याच्या मुलामध्ये काय कमतरता होती. पण त्यानंतर बऱ्याच वेळा हे ऐकण्यात आले की कोणीही मुलगी मालकाच्या मुलासोबत लग्न करायला तयार नाही. पण अचानक माझ्या मनात हा विचार पुन्हा पुन्हा येऊ लागला की जर मीच मालकाच्या मुलाशी लग्न केले तर मला भरपूर पैसे त्या बदल्यात मिळतील आणि मी माझ्या वडिलांची ट्रीटमेंट करू शकेन. माझे वडील चांगले झाल्यावर पुन्हा आमचे प्रॉब्लेम दूर होतील असे मला वाटू लागले. आणि हे तर खोटं लग्न आहे. मला कुठे त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचे होते, पण मन मानत नव्हते. त्यामुळे मी ही गोष्ट करायला तयार झाली आणि मी माझ्या मालकाला होकार दिला. माझा होकार ऐकून मालक खूप खुश होते आणि सुट्टीचा दिवस पाहून आमचे लग्न ठरवण्यात आले. मी घरी येऊन ही गोष्ट माझ्या आईला सांगितली तर तिला खूप आश्चर्य वाटले आणि ती माझ्यावर नाराज झाली. माझे वडीलही माझ्यावर नाराज झाले होते, पण मी निर्णय घेतला होता. लग्न करण्यामागे माझा हेतू एकच होता की मला माझ्या वडिलांचा इलाज करण्यासाठी पैसे महत्त्वाचे होते. त्या व्यतिरिक्त मला दुसरा पर्यायही दिसत नव्हता. 2-3 दिवस माझे आई वडील माझ्यावर नाराज होते. त्यानंतर ते मला प्रेमाने समजावू लागले, पण आता मी समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे मी त्यांचे ऐकून घेतले नाही आणि रविवार पाहून आमचे लग्न करण्यात आले. मी आतापर्यंत माझ्या पतीचा चेहराही पाहिला नव्हता, पण त्याचे नाव ऐकून मला आश्चर्य वाटले होते, कारण त्याचे नाव निखिल होते. पण या जगात निखिल नावाचा एकच व्यक्ती तर असू शकत नाही ना, असा विचार मी केला. आणि देव जाणे हा कोणता वेडा आणि सायको मुलगा होता. मी लग्न करून माझ्या सासरी आली आणि जेव्हा रूममध्ये मी माझ्या पतीला पाहिले तेव्हा मी आश्चर्यचकित झाली. तो खूप प्रेमाने आणि एकटक माझ्याकडे पाहत होता. मी लाजून खाली मान घातली आणि त्याला विचारले की तुला काय झाले आहे? तू असा वेड्यासारखा का वागत आहे? तुझ्या बाबतीत सर्व लोक असे का म्हणतात? माझे बोलणे ऐकून निखिल मला म्हणाला की मी नाशिकवरून मुंबई युनिव्हर्सिटीला शिकण्यासाठी आलो. तिथे मला तू भेटली. तू एका ठिकाणी बसून आपले नोट्स तयार करत होती. तू इतर मुलींसारखा चेहऱ्यावर मेकअपही केला नव्हता, तरीही खूप सुंदर दिसत होती आणि सर्वांमध्ये वेगळी दिसत होती. तेव्हा मी तुला पाहतच राहिलो. असे नव्हते की तुझ्या आधी माझ्या आयुष्यात मुली नव्हत्या, पण त्या फक्त टाइमपास करण्यासाठी होत्या. पण तुला पाहून मला तुझ्यावर प्रेम झाले होते आणि तिथेच मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला होता की मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुला पाहणे, तुझ्याशी गप्पा करणे मला आवडू लागले होते. आणि त्याच काळात माझे वडील मला लग्नासाठी फोर्स करू लागले. त्यासाठीच त्यांनी मला मुंबईहून बोलावून घेतले होते. मी त्यांना तुझ्या बाबतीत सांगितले, पण तू गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी मला नकार दिला आणि मी तुला भेटूही शकलो नाही. माझ्या वडिलांना माझ्यासाठी फक्त त्यांच्या बरोबरीचे स्थळ हवे होते, कारण त्यांना त्यांचा बिझनेस वाढवायचा होता. मी त्यांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझे काहीही ऐकले नाही आणि एका ठिकाणी माझे लग्न ठरवून दिले. आणि याच कारणामुळे मी शेवटच्या दिवशी कॉलेजला येऊ शकलो नाही. मला ही गोष्ट चांगलीच माहीत होती की तूही मला पसंत करते, पण शेवटच्या दिवशी मला तुझी अपेक्षा तोडायची नव्हती आणि यामुळेही मी कॉलेजला आलो नाही. माझ्या वडिलांनी माझी एंगेजमेंट खूप धूमधडाक्यात केली. मी माझ्या वडिलांच्या निर्णयापुढे जाऊ शकलो नाही. पण त्यानंतर मी खूप शांत राहू लागलो. माझी होणारी बायको माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे,
मला बाहेर घेऊन जाण्याचाही प्रयत्न करत असे. माझ्यासाठी मोठमोठे गिफ्ट आणत असे. पण मला या सर्व गोष्टी आवडत नव्हत्या. मला पुन्हा पुन्हा तुझी आठवण येत होती. आणि एके दिवशी मी युनिव्हर्सिटीच्या क्लर्ककडून तुझ्या घराचा पत्ता मिळवला आणि तुझ्या घरी पोहोचलो. तिथे जाऊन मला माहीत झाले की तुम्ही तर ते घर सोडून निघून गेले आहात. मी खूप निराश झालो आणि मी सर्व अपेक्षाही सोडून दिल्या. आता मी तुला कुठे शोधावे हा प्रश्न मला पडला. आणि त्या दरम्यान माझ्या होणाऱ्या पत्नीसोबत माझे भांडण झाले. ती मला बाहेर जाण्यासाठी फोर्स करत होती, पण माझी जराही इच्छा नव्हती. त्यामुळे मी तिला नकार दिला आणि माझा नकार तिला सहन झाला नाही. तिने माझ्या बाबतीत तिच्या वडिलांना सांगितले आणि तिच्या वडिलांनी ही गोष्ट माझ्या वडिलांसोबत शेअर केली आणि आमच्या घरात तमाशा उभा राहिला. या बाबतीत माझ्या वडिलांनी मला खूप सुनावले आणि मला धमकीही दिली की मला त्या मुलीची माफी मागितली पाहिजे आणि तिला चांगली वागणूकही दिली पाहिजे, नाहीतर बिझनेसलाही नुकसान होणार होते आणि आमच्या नात्यालाही. पण माझा तसा काही हेतू नव्हता. मी तिच्याकडून माफीही मागितली नाही आणि माझी वागणूकही बदलली नाही. त्यामुळे आमचे लग्न मोडले. या कारणावरून माझ्या वडिलांना माझ्यावर खूप राग आला. पण थोड्याच दिवसात त्यांनी माझ्यासाठी दुसरे स्थळ शोधून काढले आणि मला त्या मुलीला भेटण्यासाठी बराच वेळ दिला. माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की लवकरात लवकर आम्ही एकमेकांना समजून घ्यावे आणि त्यानंतर ते आमचे लग्न ठरवतील. पण मी आता घरातच राहू लागलो आणि माझे कुठेही मन लागत नव्हते. त्यामुळे माझे वडील मला नेहमी रागवत होते आणि समजावण्याचा प्रयत्नही करत होते, पण ते माझे काहीही ऐकून घेत नव्हते. काही दिवसानंतर आता माझ्या वडिलांनाही माझी काळजी वाटू लागली. आता ते मला वेळ देऊ लागले, माझ्यासोबत जेवण करू लागले. पण आता मला त्यांची गरज नव्हती. जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ आपल्या कामात घालवला होता. या कारणामुळे माझेही लग्न मोडले. त्यानंतर मी माझ्या वडिलांना साफ शब्दात सांगितले की आता माझ्यासाठी कोणतेही स्थळ पाहू नका. मला आता लग्न करायचे नाही. मला थोडा वेळ हवा आहे. कदाचित आता माझे वडिलांनाही ही गोष्ट समजली होती. त्यामुळे त्यांनी मला सावरण्यासाठी थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतला. असेच दिवसाआड दिवस निघत गेले आणि मला सर्वांपासून वेगळे राहताना पाहून आता माझ्या वडिलांनाही वाईट वाटू लागले. नेहमी ते माझ्या मित्रांना फोन करून घरी बोलवून घेत, कारण मी आनंदात राहायला हवं म्हणून. काही दिवसानंतर माझे वडील मला सांगू लागले की तू त्या मुलीचा शोध घे. जर तू त्या मुलीला 1 महिन्याच्या आत शोधले तर मी तुझे लग्न त्या मुलीशी लावून देईन. आणि जर तू त्या मुलीला शोधले नाहीस तर मी ज्या मुलीशी सांगेल त्या मुलीसोबत तुला लग्न करावे लागेल. वडिलांच्या अटीनुसार मी तुझा सगळीकडे शोध घेतला. तुझ्या जुन्या घरीही गेलो, पण तू तिथेही नव्हती. मी तिथे काही लोकांना भेटलो आणि त्यांना तुझा नवीन पत्ता विचारला. त्यांनी जो पत्ता सांगितला होता तोही चुकीचा होता. तुझ्या वडिलांबद्दल मला काहीही माहीत नव्हते, तर मी कोणाला विचारू? 1 महिना कसा निघून गेला मला काहीही समजले नाही. माझ्याकडे तुझा फोटोही नव्हता, ना तुझ्या कोणत्या मैत्रिणीला मी ओळखत होतो की तिला जाऊन तुझा पत्ता विचारू. 1 महिन्यात वडिलांनी मला विचारले की काय झालं तुझं. मी वडिलांना सांगितले की तुम्हाला जी मुलगी आवडेल मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. वडिलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मला सांगितले की मी तुझे येत्या रविवारी लग्न जुळवले आहे. रविवारी तू तयार राहा. मी वडिलांना मुलीबद्दल एकही शब्द विचारला नाही, कारण तू नाही तर कोणीही असो मला फरक पडत नव्हता. मी रविवारी ठरल्याप्रमाणे तयार होऊन बसलो होतो. लग्नाच्या वेळेस तुझं नाव ऐकून मी आश्चर्यचकित झालो. पण मी विचार केला की श्वेता नावाच्या अनेक मुली असतात. पण जेव्हा आपले लग्न झाले आणि त्यानंतर तू माझ्या खोलीत आली, मी तुला पाहून आश्चर्यचकित झालो. मला तुला पाहिल्यावर काहीही समजत नव्हते. मी विचार केला की देवानेच आपल्याला एकमेकांसाठी बनवले आहे, म्हणून आज आपण दोघं एकत्र झालो. निखिलने माझा हात हातात घेतला आणि मीही त्याच्या हातावर हात ठेवला. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी दोघं आनंदाने खोली बाहेर पडलो. निखिलच्या वडिलांनी आम्हाला पाहिले आणि त्यांना धक्काच बसला की आम्ही दोघे इतके आनंदित कसे.
खोलीच्या बाहेर आलो. त्यांनी आम्हाला जवळ बोलावलं आणि दोघांना मिठी मारली व त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांनाही निखिलची अशी अवस्था बघवत नव्हती आणि आता त्याला आनंदात पाहून त्यांना बरं वाटत होतं. आम्ही सगळेजण मिळून नाश्ता करू लागलो. निखिल मला नाश्त्याच्या दरम्यान प्रत्येक वेळी विचारपूस करत होता. निखिलच्या वडिलांना निखिलला असे पाहून आश्चर्य वाटत होते. फक्त निखिलला आणि मलाच माहीत होतं की आम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतो. त्यांनी आपल्या वडिलांना काहीच सांगितले नाही. आम्ही दोघांनी ठरवले होते की आता ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही की आम्ही दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. निखिलचे वडील आम्हाला दोघांना पाहून खूप खुश होते. अचानक निखिल त्याच्या वडिलांना म्हणाला की मी तुमचा खूप आभार मानतो, कारण तुम्ही माझी श्वेतासारख्या चांगल्या मुलीशी लग्न करून दिले. तिच्यापेक्षा चांगली मुलगी मला मिळालीच नसती. निखिल उठून उभा राहिला आणि वडिलांना मिठी मारली. त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. हळूहळू आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला होता. मला अचानक निखिलच्या आईचा विचार येऊ लागला. मी निखिलला विचारले की तुझी आई कुठे आहे? मी कधी त्यांच्या बाबतीत ऐकले नाही ना या घरात त्यांचा कोणता फोटो आहे. तुझ्या लहानपणीचे फोटो आणि वडिलांचे फोटो संपूर्ण घरात लावले आहेत, पण तुझ्या आईचा एकही फोटो नाही. निखिल गालातल्या गालात हसला आणि म्हणाला की तुला आज संपूर्ण हकीकत सांगतो. माझे आईवडिलांचे लग्न एक लग्न नव्हतं, तो फक्त आपल्या परिवाराचा बिझनेस वाढवण्यासाठी केलेली एक तडजोड होती आणि या दोघांनी ती तडजोड आपल्या मनाने केली होती. आई आपल्या आयुष्यात नेहमी बिझी असायची. ती आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी करायची आणि कुठेही फिरायला जात असे. माझे वडील त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी दिवस आणि रात्र मेहनत करत असे. दोघांचं लग्न तर झालं होतं, पण दोघांचा मार्ग वेगळा होता. ते कधीच एकमेकांसोबत राहत नव्हते आणि त्यांच्यात प्रेमही नव्हते. या दरम्यान त्यांची इच्छा नसताना देखील माझा जन्म झाला. आईला मूल नको होते. तिला आपल्या पायात कुठल्याही प्रकारची साखळ बांधायची नव्हती, परंतु देवाला काही वेगळेच मान्य होते, म्हणून मी जन्माला आलो. माझ्या जन्मानंतर दोघांचे चांगले संबंध होते. दोघं एकमेकांशी बोलायचे, पण परत काही दिवसानंतर दोघांमध्ये त्याच गोष्टीवरून भांडण सुरू झाले. आईला वडिलांपासून तक्रार होती की तुम्ही मला वेळ देत नाही, आणि वडिलांनाही आईपासून तक्रार होती की जेव्हा मी घरी येतो तेव्हा तू घरी राहत नाही. असेच त्यांचे हळूहळू भांडण वाढू लागले. मी त्यावेळेस 8 वर्षाचा होतो जेव्हा आईचे बाहेरील संबंध आहेत असं आम्हाला कळालं. आई आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत फिरताना अनेक वेळा दिसली होती. वडिलांना आपल्या बिझनेसमधून वेळ मिळत नव्हता, परंतु त्यांना कोणी ना कोणी आईबद्दल सांगून होते. जेव्हाही वडिलांना असे काही माहीत झाले तेव्हा ते नशेच्या धुंदीत आईला शिवीगाळ करत आणि कधीकधी मारतही असे. आणि मग एक दिवस आईने त्यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली. ज्यावेळेस ती नोटीस त्यांच्या हातात आली तेव्हा ते धावतच आईकडे गेले आणि आईच्या विनवण्या करू लागले, कारण मम्मी बिझनेसची 50% भागीदार होती. जर आई त्यांना सोडून निघून गेली असती तर त्यांच्या हातून 50% बिझनेस गेला असता. वडिलांनी आईच्या खूप विनवण्या केल्या, परंतु आई काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. वडिलांशी घटस्फोट घेऊन ती दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होती. तिला माहीत होतं की माझे वडील तिला सहजासहजी घटस्फोट देणार नाही, म्हणून तिने घटस्फोटाचीच केस कोर्टात टाकली. वडिलांनी आपल्या बाजूने शहरातील सगळ्यात मोठ्या वकिलाला केस सोपवली होती. तरी देखील आई केस जिंकली आणि कोर्टाकडून आईला घटस्फोट मिळाला आणि सोबतच वडिलांना आईचे 50%चे शेअर परत करावे लागले. त्यामुळे वडिलांचे बिझनेसमध्ये खूप मोठे नुकसान झाले होते. काही दिवसांनी वडील सावरले आणि त्यांनी पुन्हा मेहनत केली, पण हा बिझनेस उभा केला. वडिलांना आईवर खूप प्रेम होते, पण त्यांनी कधीच दाखवले नाही. त्यांनी पुन्हा दुसरं लग्नही केलं नाही आणि घरातून तिची प्रत्येक वस्तू आणि फोटो काढून फेकून दिले. त्यांच्या भांडणांचा माझ्या मनावर वाईट परिणाम झाला होता आणि आईचे असे सोडून दुसरे लग्न केल्यामुळे माझा स्त्री जातीवरून विश्वास उडाला होता. मला असे आयुष्य नको होते आणि माझ्या आयुष्यात अशी स्त्रीही नको होती जिला आपल्या संसाराची काहीही काळजी नाही व आपल्या मुलाचीही काळजी नाही. संध्याकाळी तयार व्हायचं आणि क्लबमध्ये जायचं, हा विचारही करायचा नाही.
की आपला मुलगा आणि पती संध्याकाळी काय खातील. म्हणून मला कुठल्याही महिलेवर विश्वास नव्हता. मला फक्त अशी बायको हवी होती जी फक्त माझी काळजी घेईल आणि माझ्याशी प्रेम करेल व माझ्या घराला चांगल्या प्रकारे सांभाळेल. आणि जेव्हा मी कामावरून परत घरी येईल तेव्हा ती माझे हसून घरात स्वागत करेल. जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हाच मला कळाले की तूच ती स्त्री आहे जी माझी संपूर्णपणे काळजी घेऊ शकते आणि माझे आयुष्य बदलून टाकेल. पण वडिलांनी मला अनेक मुली दाखवल्या. मला त्यातील काही मुली आवडल्या देखील, पण त्यांचे राहणीमान मला माझ्या आईसारखे वाटत होते, म्हणून मी त्यांना नकार दिला. मी हळूहळू या सगळ्या गोष्टींपासून लांब जात होतो. मला कळाले होते की मी ज्या मुलीला शोधत आहे ती मुलगी मला मिळणार नाही. पण माझ्या आयुष्यात तू आली आणि माझे आयुष्यच बदलून गेले. निखिलने असे बोलत माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मीही त्याला मिठी मारली. कारण मला माहीत होते की निखिलचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझेही त्याच्यावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघं आमचे आयुष्य आनंदाने जगू लागलो. खरं आहे, जर कोणावर प्रेम केले तर ते प्रेम शेवटपर्यंत घेऊन जा, नाहीतर लग्नाआधीच सांगून द्या की माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि आपल्या दोघांचं जमणार नाही. कारण लग्न झाल्यावर आणि एक मूल झाल्यावर जर संसार अपूर्ण राहिला आणि दोघांपैकी कोणा एकाचे लग्न झाले तर एकाला खूप त्रास सहन करावा लागतो. कारण तो लग्न करत नाही, तो खरोखर खूप प्रेम करतो. म्हणून नवरा बायकोने एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकजण कामात व्यस्त असतो, पण थोडा वेळ का असेना आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा. त्यांच्या गरजा समजून घ्या व त्यांनाही समजून घ्या. मग तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा, पण कुटुंबासाठी वेळ देणे खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.